नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। काकांच्या कष्टाला पुतण्याची खाकी वर्दीची पावती। आईवडिलाविना वाढलेल्या नितीनची पोलीस दलात झेप। वडाळीत डोळ्यात पाणी आणणारा जल्लोष। आईवडिलांचे छत्र हरपले। पंक्चरच्या दुकानात टायरला ठिगळ लावता लावता नशिबाचे ठिगळ बदलले। काकांना खांद्यावर घेताच अवघं गाव रडलं। वडाळी नियतीने लहानपणीच आईवडिलांचे छत्र हिरावून घेतले। पदरी 18 विश्व दारिद्र्य, पण डोळ्यात मात्र खाकी वर्दीचे एकच स्वप्न। शहादा तालुक्यातील वडाळी गावच्या नितीन महेंद्र पाटील या तरुणाने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवून अखेर महाराष्ट्र पोलीस होण्याचा मान मिळवला आहे। नितीनची पोलीस दलात नियुक्ती झाल्याची बातमी गावाला समजताच संपूर्ण वडाळी गाव आनंदाने न्हाऊन निघाले। गोरक्षनाथ महाराजांच्या पावनभूमीत गावकऱ्यांनी नितीनचा भव्य सत्कार केला। पण या सोहळ्यात जेव्हा नितीनने आपल्या काकांना खांद्यावर उचलले तेव्हा उपस्थित असणाऱ्या शेकडो गावकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या। आजोबानंतर काकांनी घेतली जबाबदारी। पंक्चरच्या दुकानातून घडला पोलीस। नितीनचे बालपण अत्यंत संघर्षात गेले। लहान वयातच आई वडिलांची साथ सुटल्याने त्याचे संगोपन आजोबा दत्तात्रय पाटील आणि आजी विमल पाटील यांनी मोठ्या मायेने केले। मात्र काळाच्या ओघात आजोबांचेही निधन झाले आणि कुटुंब पोरके झाले। अशा कठीण प्रसंगात काका राजू पाटील आणि भाचे विशाल पाटील यांनी कुटुंबाची धुरा सांभाळली। घरात 18 विश्व दारिद्र्य असताना काका राजू पाटील यांनी गावोगावी फिरून आणि पंक्चरचे दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला। काका दुकानात रात्रंदिवस घाम गाळत असताना नितीननेही त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवली। तो स्वतः अभ्यासातून वेळ काढून काकांच्या पंक्चरच्या दुकानात टायरला ठिगळ मारण्याचे काम करायचा। पण हात काडेकुट्ट होत असताना मनात मात्र खाकी वर्दीची चमक कायम होती। ऑर्डर हातात पडली आणि दुःखाचे डोंगर विरघळले। शालेय शिक्षण सांभाळत नितीनने पहाटेच्या थंडीत मैदानी सराव केला। रात्रीच्या अंधारात पुस्तकांशी मैत्री केली। अखेर त्याच्या कष्टाला यश आले आणि त्याला पोलीस भरतीची नियुक्ती ऑर्डर मिळाली। अनेक वर्षांचे दुःख, हालअपेष्टा आणि काकांचा घाम एका क्षणात सार्थकी लागला। ही बातमी वडाळीत पोहोचताच युवकांनी ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडत आणि पेढे वाटत जल्लोष केला। काकांना खांद्यावर घेताच गावकऱ्यांचेही डोळे पाणावले। या जल्लोषात एक असा क्षण आला ज्याने तिथे उपस्थित प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतला। ज्या काकांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावून आपल्याला मोठे केले त्या काका राजू पाटील यांना मिठी मारत नितीनने थेट आपल्या खांद्यावर बसवले। माझ्या आईवडिलांची जागा माझ्या काकांनी घेतली। आज मी जे काही आहे ते त्यांच्यामुळे, अशी भावना नितीनच्या डोळ्यातील अश्रू सांगत होते। काका पुतण्याच्या गळ्यातील ते आनंदाश्रू पाहून गावातील ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांनाही आपले रडू आवरता आले नाही। पुस्तकांसमोर नतमस्तक होत व्यक्त केली कृतज्ञता। आपल्या यशाचा उन्माद न करता नितीनने सरळ गावातील ग्रामपंचायतीच्या अभ्यासिकेला भेट दिली। ज्या पुस्तकांनी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे आणले त्या पुस्तकांवर डोके ठेवून त्याने कृतज्ञता व्यक्त केली। त्यानंतर शेकडो मित्रांनी आणि गावकऱ्यांनी नितीनला खांद्यावर घेऊन संपूर्ण गावातून त्याची मिरवणूक काढली। एका गरीब आणि अनाथ मुलाने मिळवलेले हे यश पाहून संपूर्ण वडाळी गाव आज अभिमानाने ताठ मानेने उभे आहे। लोकसेतू मराठी न्यूज परिवाराकडून वडाळीच्या या लढवय्या पोलीस पुत्राला आणि त्याच्या देवमाणूस काकांना भावी प्रवासासाठी मानाचा मुजरा आणि हार्दिक शुभेच्छा। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।